संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः। नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण काल येते ते हा के कुर्वंतीचा भाग पाहिला. त्याच्यामध्ये आपण विद्यार्थी पाहिले होते. यावेळेस आपण विद्यार्थिनी पाहूया. म्हणजे त्यांना येता हा आता हा हे शब्द वापरतो आपण. ते कसे वापरतात ते आज आपण शिकूया. म्हणजेच काल 3.1 हा भाग पाहिला. आज आपण 3.2 हा भाग पाहूया. चला तर मग करूया सुरुवात. येता ताहा म्हणजे इतकं समजतंय का? आपण येते आणि ते हे वापरले. हे कोणासाठी? पुल्लिंगासाठी. जेव्हा इथं विद्यार्थी आहेत, पुरुष आहेत अशा वेळेस. ओके, पुल्लिंग आहेत त्यावेळेस. जेव्हा इथं स्त्रीलिंग आहे, स्त्रिया आहेत, मुली आहेत, ओके, त्यावेळेस काय करायचं? येता ताहा हे शब्द आपण वापरणार आहोत. मग आता यांचा अर्थ काय बरं? येता म्हणजे ह्या मुली, ह्या बाया असं. आणि ताहा म्हणजे त्या. ओके, त्या महिला, त्या मुली, त्या विद्यार्थी असा अर्थ. विसर्ग नाही आहेत मराठीत. ओके, ह्या आणि त्या असा अर्थ याचा होतोय. ओके, आणि मग क्रियापद कशी वापरायचे? क्रियापद वापरण्याची पद्धत आपण आधी शिकवलेली आहे. ते आपण शिकून घेऊया आणि लगेच सुरुवात करूया. बघा, इथं आपण आधीच्या भागात शिकलोच होतो. हा टेबल पाठ करायचा आहे. ती तहंती सी थ थ मी वह मह. ओके, म्हणजे काय? तर जेव्हा स्वतः असू ना तेव्हा क्रियापदाला मी लागतो, वह लागतो, मह लागतो आणि उत्तम पुरुष म्हणतात त्याला. जेव्हा समोरचा असेल ना तेव्हा हे सर्व प्रत्यय लागतात आणि त्याला मध्यम पुरुष म्हणतात. आणि जेव्हा मी पण नाही, समोरचा पण नाही, कोणीतरी वेगळा विषय आपण बोलतोय तेव्हा प्रथम पुरुषचे प्रत्यय लागतात. आणि ते पण एकवचन, द्विवचन, बहुवचन हे पण तिथं पाहावं लागतं. अजून आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. एकदाच आपण शिकायला सुरुवात करूया. चला मग बघा काय म्हणताय ते. येता ताहा म्हणजे ह्या आणि त्या. ओके, ह्या कोणाला वापरू आपण? जे आपल्या जवळ आहेत. ओके, आणि ताहा कोणाला? जे आपल्या दूर आहेत. समजलं? हे आणि ते, ह्या आणि त्या. एताहा बालिकाहा. बघा, बालिका. ओके, बालिका. एक बालिका असेल तेव्हा आपण बालिकाच म्हणतो. ओके, आणि अनेक बालिका असतील तेव्हा कसं लिहितात संस्कृतमध्ये? फक्त विसर्ग देतात. ओके, जसं पुरुष आहे, पुरुष, याचं अनेक वचन करायचंय. मी काय करतो? याला काना पण देतो आणि विसर्ग पण देतो. बरोबर का? तसं बालिका काना पण दिला आणि विसर्ग पण दिला तेव्हा ते बनलं अनेक वचन. ओके, अनेक वचनासाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? इथं काना ऑलरेडी दिला आहे. जसं इथं काना द्यावा लागतो तसं काही नाही, पण काना ऑलरेडी दिलेला आहे. मग आपल्याला फक्त विसर्ग द्यायचे आहे स्त्रीलिंगासाठी. इतकं मात्र समजलं आता. चला तर मग करूया सुरुवात. एताहा बालिकाहा म्हणजे ह्या बालिका आहेत. समजलं? एताहा वदंती ह्या बोलतात. काहा वदंती कोण बोलतात. एताहा बालिकाहा वदंती ह्या बालिका बोलतात. समजलं? मग आता ह्या ठिकाणी मला सांगा, वदती का बरं नाही म्हटलं त्यांनी? आपण ह्या ठिकाणी ती का बरं नाही लावला? हा न का बरं लागलेला इथं? तर परत तेच
मागच्या व्हिडिओमध्ये जसं शिकलो आपण वद म्हणजे काय बोलणे, वद म्हणजे काय बोलणे. ठीक आहे. मग मला सांगा बोलतं कोण आहे? मुली. मुली बोलत आहेत. ओके. मुली मी स्वतः आहे का? नाही. समोरचे म्हणजे तुम्ही आहेत का? कोणत्या चित्रात दाखवलेल्या मुली? नाही, कोणीतरी वेगळे, बरोबर का? आणि मग चित्रामध्ये एक मुलगी का? एक मुलगी का? नाही. दोन मुली आहेत का? नाही, अनेक मुली आहेत. एक पण नाही, दोन पण नाही, अनेक मुली आहे. मग कोणीतरी वेगळे अनेक मुली आहेत. मग आपण वदला अंती लावूया. दिसतंय ना? म्हणून ते तसं झालं. वदला काय लागलं? अंती. आणि काय बनतं मग? वदंती. हे आपण पुढे शिकणार आहेत, पण समजण्यासाठी आत्ता सांगितलं. झालं का? वदंती. डन. म्हणून ते त्या ठिकाणी तसं झालं. एताहा वदंती. अनेक मुली असल्यामुळे तिथं वदंती असं क्रियापद झालं. त्यानंतर काहा वदंती. कोण बोलतात? मुलींना कोण म्हणायचंय? अनेक वचने म्हणून काहा वापरतात. ओके, समजलं? काहा वदंती. एताहा बालिकाहा वदंती. ह्या बालिका बोलतात. समजलं? एताहा म्हणजे ह्या शिकलो आपण. ताहा म्हणजे त्या. ओके, लिहून घेऊया. तुम्ही सुद्धा एक वही करा आणि लिहत जा. या बालिका आहेत कंसात. माहिती आहे संस्कृतमध्ये आहेत, तिथं कुठे दिलेलं नाही आहे म्हणून आपण कंसात लिहितो. ह्या बोलतात. काय बोलतात? काय माहित. ओके. काहा वदंती. काय बोलतात? नाही, कोण बोलतात असं. काहा म्हणजे कोण. कोण बोलतात. प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. त्यानंतर एताहा बालिकाहा वदंती. ह्या बालिका काय करतात? बोलतात. झालं, फुल स्टॉप. इतकं सोपं. त्यानंतर मग आता ताहा म्हणजे त्या. ताहा विद्यार्थिन्यः. आता मला सांगा, मी तर सांगितलं होतं काना द्यायचा आणि त्यानंतर विसर्ग द्यायचा अनेक वचनासाठी. मी या ठिकाणी विद्यार्थिन्यः असं कवर केलं त्यांनी. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. विद्यार्थिनी. ओके. आतापर्यंत काय आलं होतं आपल्याला? बालिका म्हणजे शेवटी काना आलेला होता. जेव्हा शेवटी काना येईल अनेक वचनासाठी फक्त विसर्ग द्यायला लावला मी. पण इथं विलांटी आलेली आहे. मग विलांटीचं एवढं लक्षात ठेवा. आपण पुढे शिकणारच आहोत. पण अनेक वचन करताना अनेक वचन विद्यार्थिन्यः असं होतं. विद्यार्थिनीचं अनेक वचन विद्यार्थिन्यः. एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ताहा विद्यार्थिन्यः म्हणजे ताहा म्हणजे काय? त्या. विद्यार्थिन्यः म्हणजे काय? विद्यार्थिनी आहेत कंसात. त्यानंतर ताहा नृत्यांती. त्या नाचतात, त्या नृत्य करतात. ओके. ताहा नृत्यांती. ताहा म्हणजे त्या. नृत्यांती शेवटी अंतिकावर लावला आहे. आपण आधी शिकलो. बरं, नाही शिकला असताना थोडंसं मागे जा, तुम्हाला भेटून जाईल. नृत्यांती. ताहा नृत्यांती म्हणजे त्या नृत्य करतात. त्या नृत्य करतात. ओके. किंवा त्या नाचतात असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर काहा नृत्यांती म्हणजे कोण नाचतात. बघा, इथं नाचतात करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन मार्क महत्वाचा. ताहा विद्यार्थिन्यः नृत्यांती. त्या विद्यार्थिनी
नाचतात. फुल स्टॉप. ओके, समजलं हे. आणि नृत्यांतीचं कसं आलं ते एकदा बघून घ्या, महत्वाची स्टेप आहे ती. ओके, आणि नाही समजलं असणार तर मी परत करेल तसं कमेंट करा. ओके, त्यानंतर चटका हा कुजंती. चटका हा कुजंती. आता चटका म्हणजे काय? चटका का? अरे आपण चित्रपट कोशात शिकलो होतो ना. हां, चित्रपट कोश विसरले असणार तर परत रिपीट करा. म्हणून पाठ करायला लावलाय मी तो. चटका हा म्हणजे काय? चिमण्या. ओके, चिमणी. एक चिमणी म्हणजे चटका आणि अनेक चिमण्या. तुम्हाला सांगितलं मी. बालिका, एक बालिका असते. अनेक वचन करायचे, फक्त विसर्ग द्या. बालिका हा, बालिका हा, अनेक वचन. त्यानंतर मग एक चिमणी, चटका, अनेक चिमण्या, विसर्ग द्या. चटका हा, समजलं का? आणि कुजंती म्हणजे काय? चिवचिव करतात. ठीक आहे, चटका हा कुजंती म्हणजे चिमण्या चिवचिव करतात. समजलं? अनेक वचन आहे त्यामुळे अंती लावतो आपण शेवटी. मग ते पुरुष वचन पुरुष राहो की स्त्री, अनेक राहिलं म्हणजे त्या अंती लागतो. एक राहिलं म्हणजे फक्त ती लागतो. म्हणजे एक मुलगा आहे चलती म्हणणार आणि अनेक मुलं आहे चलंती म्हणणार. समजलं का इतकं? ओके, त्यानंतर महिला हा नमंती म्हणजे काय? महिला नमस्कार करतात. ओके, महिला हा नमंती, महिला नमस्कार करतात. एक महिला महिला म्हणणार, अनेक महिला महिला हा विसर्ग देणार. ओके, आणि एक महिला राहिली तर नमती राहिलं असतं. अनेक महिला आहे म्हणून नमंती. महिला नमस्कार करतात. ओके, पिपीलिका हा गच्छन्ती. आता हे वाक्य तुम्ही संस्कृतमध्ये लिहा, त्याच्या खाली मराठीत पण लिहा. पिपीलिका हा, पिपीलिका म्हणजे आपण शिकलो होतो ना, मुंगी. मुंगी म्हणजे पिपीलिका. एक पिपीलिका म्हणजे पिपीलिका म्हणतो आपण संस्कृतमध्ये. आणि अनेक मुंग्या, पिपीलिका हा विसर्ग द्या. आणि गच्छती म्हणजे जाते. पिपीलिका गच्छती म्हणजे एक मुंगी जाते. पिपीलिका हा गच्छन्ती, गच्छन्ती अंती होऊन जातो इथं, म्हणजे अनेक मुंग्या जातात. ताहा खेलंती म्हणजे ताहा म्हणजे काय? त्या. समजलं? त्या काय करतात? खेलती म्हणजे काय? एक जण खेळतं. आणि खेलंती म्हणजे काय? अनेक जण खेळतात. अंती लागतो शेवटी. ताहा खेलंती, त्या खेळतात. झालं बघा, असं होतं एकूण. ठीक आहे, त्यानंतर मग आता ते काय म्हणताय कृतीमध्ये, शिक्षक शब्दम वदती, छात्रा बहुवचनम वदंती. म्हणजे मी एक वचन म्हणेल, तुम्ही अनेक वचन म्हणायचं. जसं मी म्हणेल मापिका, मग तुम्ही विचार कराल हां स्त्रीलिंग आहे काना आहे, मग अनेक वचन करायला मला फक्त विसर्ग द्यावा लागेल. ठीक आहे, पेटिका, मग पेटिकाचं अनेक वचन सांगा बरं. कानाला फक्त विसर्ग द्यायचा. छात्रा म्हणजे विद्यार्थिनी, अनेक वचन करायला फक्त कानाला विसर्ग द्यायचा कारण की स्त्रीलिंग आहे. वैद्या, वैद्य म्हणजे काय? वैद्य. आता हे बघा इंटरेस्टिंग, वैद्य म्हणजे पुरुष डॉक्टर. ओके, आणि वैद्या म्हणजे स्त्री डॉक्टर. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. मग आता इथं वैद्या स्त्रीलिंग आहे, काना द्याल म्हणजे अनेक महिला डॉक्टर. ठीक आहे, त्यानंतर निवेदिका म्हणजे जी निवेदन मांडते. ओके, भाषणात निवेदक तुम्हाला माहिती असेल, किंवा जे ऑथर असतात त्यांची जी कथा सांगितली जाते, जे मांडतात ना त्यांना निवेदक म्हणतात. निवेदिका म्हणजे महिला सांगते म्हणून तिला निवेदिका दिले. आणि अनेक वचन करा, विसर्ग द्या. पुस्तिका म्हणजे एक पुस्तक, अनेक वचन करायचे, फक्त विसर्ग द्या. अंगुलीही, आता अंगुलीचं जसं विद्यार्थिनीचं विद्यार्थिन्यः केलं ना, तसं अंगुलीचं अंगुल्यः करा. ठीक आहे, कुपी, परत विद्यार्थिनीचं जसं विद्यार्थिन्यः केलं ना तसं कुप्पीचं कुप्यः करा. आणि द्रोणीचं द्रोण्यः करा. ठीक आहे, चालेल. मग तशी मी कृती तुम्हाला ही कृती मी याचा पुढे जोडत आहे. पहिले ही लिहून पहा, नाही जमलं तर मगच पुढचा व्हिडिओ पहा आणि मॅच करून पहा. हे पहा, हे असं आहे, याचे उत्तरं लिहून पाठवलेले आहेत. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.